चकलीची भाजणी कशी करायची हे आपण बघतो आज. तर इथे मी रेशनचा तांदूळ घेतला आहे. इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही कोणताही तांदूळ जो जुना असेल तो तुम्ही इथे वापरू शकता. तर या वाटीने मी 4 वाटे तांदूळ असे घेतलेत. त्याच वाटीने 1 वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धीपेक्षा कमी म्हणजे पाऊण वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. 2 ते 3 चमचे साबुदाणे, 2 ते 3 चमचे धने आणि 2 चमचे जिरे. तर आता आपल्याला हे सगळं साफ करून घ्यायचं आहे. इथे मी तांदूळ साफ करण्यासाठी एक सुती कापड घेतलं आहे आणि ते ओलं करून चांगलं पिळून घेतलं आणि त्यामध्ये असे तांदूळ रगडून चांगले स्वच्छ करून घेतले आणि ह्याचप्रमाणे सगळ्या डाळीस देखील क्लीन करून घ्यायच्या आहेत. आता इथे माझे जे रेशनिंगचे तांदूळ होते ते जास्त खराब नव्हते. तर तुमच्याकडचे जर खराब असतील तर ते तुम्ही धुवू पण शकता आणि ते सावलीमध्ये एक पूर्ण दिवस वाळवायचे चांगले कडक आणि मगच वापरायला घ्यायचे. चला आता तांदूळ आणि डाळी मी स्वच्छ पुसून घेतला आहेत. आता ते भाजायला घेऊयात. इथे मी कढई तापत ठेवली आहे. कढई तापली की त्यातमध्ये तांदूळ घालायचे आहेत. तर तांदूळ इतपत भाजायचे आहेत की ते तुम्ही जेव्हा हातात घ्याल तर तुम्हाला चटका लागला पाहिजे हाताला. आणि इथे तांदूळ चांगले कडकडीत गरम झालेत म्हणजेच ते भाजून तयार आहेत. तर ते काढून घेऊयात. पेपरवर भाजणी काढून घ्या कारण खाली मॉइश्चर धरणार नाही. जेव्हा तुम्ही ताटात किंवा परातीत काढता ना तेव्हा खाली ती थोडी ओलसर होते आणि मे बी त्यामुळे चकली बिघडू शकते. आता हरभरा डाळ भाजायला घेतली आहे. तर हरभरा डाळ जरा पेशंटली भाजा कारण त्यामध्ये जर थोडं जरी मॉइश्चर राहिलं ना, एकतर ती डाळ जाड असते तर चकली तुमची मऊ पडू शकते. त्यामुळे हरभरा डाळला भाजायला थोडा वेळ घ्या आणि हे सगळे धान्य आपल्याला मीडियम ते लो गॅसवर भाजायचे. अशी कंटिन्यू हलवत ती डाळ भाजून घ्यायची आणि जेव्हा एक तांबूस रंग येईल ना डाळीला तेव्हा समजायचं की ती भाजली गेली आणि ती आता काढून घेऊयात आपण. आता याच प्रकारे आपल्याला मुगाची आणि उडदाची दोन्ही डाळी पण एक ब्राउनिश रंग येईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत आणि सगळीकडून हलून भाजायच्या आहेत. आता आपण जे धान्य भाजतो ना त्यामुळेच या पिठाला भाजणी म्हणतात, चकलीची भाजणी. आणि ती जर बिघडली ना तर तुमची चकली बिघडलीच म्हणून समजा. आता आपल्या डाळी भाजून झाल्या आहेत आणि आता इथे साबुदाणे भाजायला घेतले आहेत. साबुदाणे पण चांगले फुलू द्यायचे. असे सगळ्या बाजूने भाजले गेले की ते काढून घ्यायचे. आणि आता कढई आपली तापलेली असते तर त्यामध्ये आपण आता धणे भाजायला घेऊयात. आणि आत्तापर्यंत तुमच्या शेजाऱ्यांनाही कळलेलं असतं की तुमच्याकडे भाजणीचं काम चालू आहे. ते धणे भाजून झाले ना की गॅस बंद करायचा कारण कढई खूप तापलेली असते आणि जिरं लवकर करपतं. तर त्या गरम कढईमध्ये जिरं टाकायचं आणि पटपट हलवून ते लगेच काढून घ्यायचं. तर इथे आपली भाजणी तयार आहे. तर इथे एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की मी पोहे टाकले नाही आहेत. तर याआधी मी 2-3 वेळा पोहे टाकले होते. तुम्ही टाकलेत तरीही चालेल. या एवढ्या भाजणीसाठी तुम्हाला